हळदीचं लोणचं करतो आहे आपण आता. त्यासाठी मी ही पाव किलो हळद घेतली आहे किसून, साल काढून किसून घेतली आहे. आणि एक 50 ग्रॅम अद्रक घेतलेलं आहे किसून. हा मी लोणच्याचा मसाला घेतला आहे. ही कलोंजी भाजून घेतली आहे आणि अर्धी वाटी लिंबाचा रस घेतला आहे. आणि हे मीठ घेतलं आहे. मिठामध्ये मी थोडेसे मिरे आणि मेथ्या बारीक करून टाकलेलं आहे. तर आता आपण हळदीचं लोणचं बनवूया. त्यासाठी हे मीठ, त्यामध्ये ही हळद, नंतर आपण हे किसलेला अद्रक टाकणार आहोत. त्याच्यामध्ये ही कलोंजी टाकणार आहोत. हा लोणच्याचा मसाला आहे. तुम्हाला हवं असेल तर, जर तिखट करायचं असेल अजून, तर तुम्ही तिखट मिरची पावडर टाकू शकता याच्यामध्ये. आणि हे आपण हलवून घेऊया. हे बिना तेलाचं हळदीचं लोणचं आहे. यात तेल नाही टाकत आहे मी. हे तसं बाहेरही राहतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तुम्ही तर 6-7 महिने सहज राहते. अशा प्रकारे आपलं हळदीचं लोणचं तयार आहे. नीट मिक्स करून तयार.